सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मरंगनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दोन दाबा तिथे दोन्ही दाबा ब्रह्मानंदं दाबा मध्ये टाका कॉम्प्युटर परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशाधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. झालं ते ना नाथ महाराज की बोलू जय. नका की तुमचं बंद करा की माईक. यांचे स्पीकर काही नाही गेलो. जयश्रीताई म्यूट करा. अरे वंदे वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांती शीतया सिदिष्टं कामादिराक्षसारी भवजलधो तत्व बोधसेतु करम् पंचीकरण व्याख्या सुखबोधार्थ करोम्यहं सरलां संस्कृत वाग्ज्ञाना गुरुजरसदभाषया मुमुक्षूणां घनादरानो ब्रह्मतयो जीवने एटले देह माने पोते आपने ते सारू खरे 84 लक्ष योनीने परी पामे जन्म मरणे. तर पंचीकरण आणि पंचीकरणामध्ये आपण सद्गुरूंचं मंगल पाहिलं. त्या मंगलामध्ये 4 प्रकारच्या ज्या सादृश्यता आहेत त्या सादृश्याचं वर्णन आपण केलेलं जे गुरु महाराजांना आहे ते काय केलेलं आहे, लक्षपूर्वक ऐकलेलं आहे, पाठही करून घेतलेला आहे आणि तुम्ही सांगितलेलं सुद्धा आहे. पंचीकरण हा ग्रंथ मूळ कोणत्या भाषेत होता, मग तो गुजरात भाषेत कोणी आणला आणि नंतर प्राकृत भाषेमध्ये कोणी केला, ह्याचंही आपण विश्लेषण सविस्तर पाहिलेलं आहे. आणि पुढे जे अनुबंध चतुष्ट आहेत त्या अनुबंध चतुष्ट जे 4 सांगितले अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन, त्यामध्ये जो अधिकाऱ्याचं लक्षण आहे ते अधिकाऱ्याच्या लक्षणामध्ये जे साधन चतुष्ट सांगितलेत विवेक वैराग्य शम दम आदि संपत्ती आणि मुमुक्षुत्व या 4 साधनांना युक्त तोच काय आहे अध्यात्मशास्त्राचा अधिकारी आहे. तोच वेदांत शास्त्राचा काय आहे अधिकारी आहे. हे सुद्धा आपण चिंतन केलेलं आहे. आणि त्या अनुबंध चतुष्टामध्ये जो विषय आहे अधिकाऱ्याचं लक्षण पाहिलं आपण आणि जो विषय सांगितला जीव आणि शिवाची एकता, त्याचही आपण काल काय केलेलं आहे. तर विषय कसा आहे, विषयाचं वारंवार चिंतन कशा प्रकारे पंचीकरणामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये केलेलं असतं त्याचं थोडक्यात आपण काल चिंतन पाहिलं. आणि आज आपल्याला पुढचा अनुबंध चतुष्टामध्ये जे संबंध सांगितलेले आहेत ते संबंध आपल्याला पाहिजे आहेत. इथं पंचीकरण ग्रंथामध्ये 3 प्रकारचे संबंध सांगितलेले आहेत. पण विचारसागर मध्ये आणखी 2 आगावचे आलेले आहेत. आता विचारसागर मध्ये कृतकर्तव्य भाव संबंध आणि प्राप्य प्रापक भाव संबंध असे 2 संबंध जास्त सांगितलेत. पण इथं जे सांगितले त्याचाच आपल्याला काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे. तर बघा पान क्रमांक 26
हम्म तर आता यात संबंध कोणता ते काय करतो म्हणतात गुरु महाराज सांगतो. प्रतिपाद्य आणि प्रतिपादक भाव या दोघांचा जो संबंध आहे तोच संबंध हा ग्रंथ आणि अद्वितीय ब्रह्म या दोघांचा सांगितलेला आहे. ग्रंथाचा आणि अद्वितीय ब्रह्माचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध सांगितलेला आहे. आता ग्रंथ जो आहे तो अद्वितीय ब्रह्माचं प्रतिपादन करणार आहे. ग्रंथ काय करत असतो? ब्रह्माचं प्रतिपादन करत असतो. कोण? हा ग्रंथ. ग्रंथ काय करायलाय? ब्रह्माचे प्रतिपादन. ब्रह्म कसं आहे, ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, ऐका नाही, ब्रह्म कुठं आहे, ब्रह्म कुठं नाही, ब्रह्माची म्हणजे व्याख्या कशी आहे, हे प्रतिपादन कोण करून सांगायला लागलेलं आहे? ग्रंथ. ग्रंथ काय करतय? ब्रह्माचं प्रतिपादन करतय. आणि ब्रह्म प्रतिपाद्य आहे. प्रतिपादन करण्याचा विषय कोण आहे? ब्रह्म आहे. आणि प्रतिपाद्य ग्रंथ करायलाय. कुणाचं? ब्रह्माचं. ग्रंथ त्या ब्रह्माचं प्रतिपादन करणार आहे आणि ब्रह्म जे आहे ते प्रतिपाद्य आहे. म्हणजे प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध जो सांगितलेला आहे तो ग्रंथाचा आणि अद्वितीय ब्रह्माचा. म्हणजे ग्रंथ काय करायला लागलेला आहे? त्या ब्रह्माची स्तुती प्रतिपादन करायला लागलेला आहे. आणि प्रतिपाद्य कुणाचं प्रतिपाद्य व्हायला लागलेलं आहे? त्या ब्रह्माचं. वर्णन करणारा तो ग्रंथ आणि ज्याचं वर्णन व्हायला लागलेलं आहे ते ब्रह्म. एखाद्या वेळेस एखादं दृश्य आपण पाहिलं आणि त्या दृश्याचं आपण वर्णन करत आहोत, मग आपण कोण झालो? प्रतिपादन कुणाचं चाललंय आपल्याच्या द्वारे? आपण प्रतिपाद्य कुणाचं करायला लागलो? त्या समोरच्या दृश्याचं. आणि ते समोरचं दृश्य काय आहे? प्रतिपाद्य. आणि प्रतिपादक कोण आहे? तर आपण आहोत. म्हणजे ग्रंथ काय आहे? ब्रह्माचं प्रतिपादन करणारा कोण आहे? ग्रंथ. आणि प्रतिपाद्य कोण आहे? ब्रह्म. ब्रह्माचं प्रतिपादन करण्याचा विषय कोण आहे? ब्रह्म आहे. आणि प्रतिपाद्य कोण करायले? ग्रंथ करायला लागले. आता एखाद्या वेळेस एक विद्यार्थी आहे आणि उत्कृष्ट अशी गुण मिळवलेत त्यानं, मग त्याची स्तुती चालली. शिक्षक लोक सुद्धा काय करायला लागलेत? त्याचं वर्णन करायलेत. म्हणजेच प्रतिपादन करायला लागलेत. कुणाचं? त्या विद्यार्थ्याचं. कोण करायले प्रतिपादन विद्यार्थ्याचं? ते शिक्षक. शिक्षक काय करायला लागलेत? विद्यार्थ्याचं प्रतिपादन करण्याचा विषय कोण ठरला? मग तो विद्यार्थी. प्रतिपादन करण्याचा विषय कोण ठरायला लागलाय? विद्यार्थी ठरायला लागलेला आहे. प्रतिपाद्य कोण व्हायला लागलेला आहे? कोण करायला लागलेला आहे? ते शिक्षक लोक करायलेत. म्हणजेच तोच अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. प्रतिपाद्य प्रतिपादक जो भाव संबंध सांगितलेला आहे तो कोणाकोणाचा सांगितलाय? ग्रंथाचा आणि अद्वितीय ब्रह्माचा. जे ब्रह्म आहे ते प्रतिपाद्य करण्याचा विषय आहे आणि ग्रंथ जो आहे त्या ब्रह्माचं प्रतिपादन करणारा आहे. हा पहिला संबंध. हा काय झाला? ग्रंथातला पहिला संबंध. आता पहिला संबंध कोणता आहे? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. आता हे प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध कशाला म्हणायचं? सांगा बरं. एक जण ज्याच्या लक्षात आलंय त्यांनी न बघता सांगण्याचा प्रयत्न करायचा. कारण बघून तर कोणीही सांगू शकतंय, म्हणून न बघता. बरं जाऊ द्या, जसं सांगायचं तसं सांगा, पण सांगा. मग सांगा, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध कुणाचा आहे? ग्रंथ हा प्रतिपादन आहे आणि ब्रह्म हे प्रतिपाद्य आहे. जय गुरुदेव. ठीक आहे. अजून ग्रंथ काय आहे? ग्रंथ अद्वैत ब्रह्माचं प्रतिपादन करणार आहे आणि ब्रह्म प्रतिपादन करण्याचा विषय. बरोबर आहे. चला पुढे. प्रतिपादन करण्याचा विषय ब्रह्म प्रतिपादक ग्रंथ. नाही का, जरा ऐकायलाच नाही आलं. डबल सांगता का शकुंतला ताई? प्रतिपादन करण्याचा विषय ब्रह्म प्रतिपादन करणारा ग्रंथ. हा बरोबर. प्रतिपाद्य ब्रह्म आणि प्रतिपादक भाव म्हणजे ग्रंथ. बर.
ग्रंथ हा द्वितीय ब्रह्माचे प्रतिपादन करणारा आहे आणि ब्रह्म हा प्रतिपादन करण्याचा विषय नाही. हम्म. विषय नाही, प्रतिपाद्यच आहे. स्पष्टता नाही आली बरं का. शोभाताई डबल सांगावं लागल. तुम्ही बोललेलं ऐकायला आलेलं नाही. नाही मी त्यांनी सांगताना एक शब्द बोलले चुकून. हम्म. ग्रंथ ठीक. हा प्रतिपाद्य आहे, ब्रह्म हा प्रतिपादक आहे. आता इथं चुकायलंय बरं का. असं का? उलट सुलट व्हायले. लक्ष द्या. हम्म. हम्म. पुढे बोला. हा. ग्रंथ हा प्रतिपाद्य आहे आणि प्रतिपादक हे अद्वितीय ब्रह्म आहे. नीट ग्रंथाचं नीट वर्णन लक्ष द्यावं लागतंय. मंगलताई नीट नीट काय एकदा अजून डबल सांगावं लागतंय. सांगते बघा. हम्म. प्रतिपाद्य आहे हा ग्रंथ आहे. ग्रंथ आहे प्रतिपाद्य आहे आणि प्रतिपादक भाव आहे अद्वितीय ब्रह्म. बरं ठीक आहे. चला पुढे. आणि प्रतिपाद्य म्हणजे स्तुती करणे, वर्णन करणे. आणि ते कोणाचे वर्णन करणे? ते ब्रह्माचे वर्णन. ठीक आहे पुढे. बोला कुंदा महाराज. प्रतिपाद्य आणि प्रतिपादक भाव हम्म. संबंध. तर हा ग्रंथ आणि ब्रह्म प्रतिपादन करणारा आहे. हे एकदाच सगळं गुत्त नाही घ्यायचं. हा थोडं सांगायचंय का. प्रतिपाद्य वेगवेगळे आणि प्रतिपादक भाव म्हणजे प्रतिपाद्य म्हणजे ग्रंथ, प्रतिपादक म्हणजे प्रतिपाद्य म्हणजे ग्रंथ, प्रतिपाद्य म्हणजे ब्रह्म. प्रतिपाद्य. लक्ष द्यावं लागतंय. पुढे बोला संगीता ताई. ग्रंथ आदित्य ब्रह्माचे प्रतिपादन करणार आहे आणि हम्म. प्रतिपादन करण्याचं आपलं प्रतिपादन करण्याचा विषय आहे. कोण विषय आहे? प्रतिपादन. जरा प्रतिपादक लक्ष भाव अजून द्यावं लागतंय. प्रतिपादक भाव विषय आहे आणि प्रतिपाद्य हा ग्रंथ आहे. तरी सुद्धा लक्ष द्यावं लागतंय संगीता ताई. चला तुला ताई बोला. प्रतिपादक भाव विषय आहे. जय गुरुदेव. अद्वितीय हा जय गुरुदेव. थांबा थांबा एकच मिनिट, एक मिनिट. आता ज्याला येते त्याने हात वरी करायची आपली प्रथा बंद झाली का? नाही ना. होत नाही. हा तर सगळ्यांना हात वरी करायचे म्हणजे गोंधळ होत नाही. दुसरं काही नाही. तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी हिताव आहे का नाही म्हणून हात वरी करायचा. बोला अनिता रामकृष्ण ताई हरी. बोला. रामकृष्ण हरी. अद्वितीय ब्रह्म प्रतिपादन करणारा आहे आणि ग्रंथ प्रतिपादक करणार आहे. रामकृष्ण हरी. प्रतिपादन प्रतिपादक. रामकृष्ण. बरं चला पुढे. सुशीला ताई. जय गुरुदेव ताई. प्रतिपाद्य ब्रह्म आहे आणि प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे. म्हणजेच वर्णन करणारा प्रतिपादन आहे आणि ज्याचं वर्णन करायचं ते प्रतिपाद्य आहे. बरं. विमल ताई. विमल ताई. हो ताई. शिक्षक हे विद्यार्थ्यांना प्रतिपादन करणारे आहेत आणि विद्यार्थी हे प्रतिपाद्यन म्हणजे विद्यार्थी हे प्रतिपाद्यन करतात. शिक्षक हे प्रतिपादन करतात आणि विद्यार्थी हे प्रतिपाद्यन करतात. जय गुरुदेव ताई. करतात दोन्ही जमणार नाही. एकाची स्तुती चालली, एकाची स्तुती व्हायला लागली, हे लक्षात घ्या ना. शिक्षक दोघांचही हे कसं जमणार? प्रतिपाद्यन करणारे आहेत. शिक्षक हे प्रतिपाद्यन म्हणजे विद्यार्थ्यांना प्रतिपादन करणारे आहेत आणि हम्म. विद्यार्थी हे प्रतिपाद्यन करणारे आहेत. हे तर चुकायले ना.
तो विषय आहे म्हणा ना तुम्ही, म्हणजे लक्षात येतंय. कारण विषय काय आहे, विद्यार्थ्यांची स्तुती चालली ना, हा विषय आहे ना, आहे का नाही. मग विषय काय आहे, प्रतिपादन करण्याचा विषय कोण आहे, विद्यार्थी आहेत. आणि कोण करायले प्रतिपादन, शिक्षक करायलेत. सोपं सोपं लक्षात घ्या ना, म्हणून उदाहरण तुम्हाला दिले होते मी. हो ताई. बर, आशाताई. अद्वितीय ब्रह्मा हा काय प्रतिपादन करण्याचा विषय, आणि ग्रंथ काय अद्वितीय ब्रह्मा हा प्रतिपादक आहे, आणि हा ग्रंथ काय प्रतिपादन करण्याचा विषय आहे. रामकृष्ण हरी ताई. आता बघा तुमचं बी नाही का चुकलंय बरं का, माहिती मला हे जे आहे ना संबंध जरा अवघडच आहे. हे संबंध कसा आहे, जरा अवघड, लवकर घोळ होतय. कारण हे कळतच नाही, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध लक्षातच येत नाही लवकर. म्हणूनच मी विचारून घेईल तुमच्याकडून. तुमचा हे आशाताई घोळ झालाय, लक्ष द्या. यशोदाताई. सांगा ताई एकदा समजू. ऐका रामकृष्ण हरी. ऐका. रामकृष्ण हरी. बोला. ग्रंथ हा प्रतिपादन करणारा आहे, आणि अद्वितीय ब्रह्म हे प्रतिपाद्य आहे, आणि मुमुक्षु आपण हे प्रतिपादक आहोत. आता तुम्ही तिसरंच मुमुक्षु कशाला घातलं इथं? आपण प्रतिपादक, आता आपण ग्रंथ ऐकणारे आहे. 3 त्रिपुटी सांगितले. ऐकणारे प्रतिपादन, त्रिपुटी तर प्रतिपाद्य. दिलीच नाही ना, हे संबंध चाललेत ना आपल्याला, त्रिपुटीचा संबंधच नाही. इथं फक्त संबंध आपल्या लक्षात आला पाहिजे, कुणाचा कुणाशी संबंध व्हायला लागलाय हे लक्षात येण्यासाठी प्रतिपादक, चाललंय हा हो ग्रंथ. ना. मग प्रतिपादन हा ग्रंथ आहे प्रतिपादन करणारा, आणि प्रतिपादक हे अद्वितीय ब्रह्म आहे. म्हणजे प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध या दोघात आहे, ग्रंथ आणि अद्वितीय ब्रह्म. ठीक आहे. शीलाताई. जय गुरुदेव ताई. ग्रंथ हा प्रतिपादक आहे, आणि ब्रह्म हे प्रतिपादन करणार आहे, म्हणजे विषय आहे. हा, असं म्हणायचं, प्रतिपादन करण्याचा विषय ब्रह्म आहे, तेव्हा बरोबर येणार आहे तुमचं वाक्य. नाहीतर नाही बरं का, लक्षात राहू द्या. कारण हे वेदांत कसं आहे, भक्ती मार्ग, वेदांत मार्ग, उपासना संबंध दिलंय की विषय नाही की दिलं? अहो तुम्ही कंसात ऐका ना, कंसात बघा ना, प्रतिपादन करण्याचा विषय कोण प्रतिपादन, प्रतिपादक, ह्याच्यामध्ये फरक सांगितलाय नाही, स्पष्टता दिली ना तिथं, का नाही दिली तुमच्या ग्रंथामध्ये? प्रतिपादन, प्रतिपाद्य, ह्याच्यामध्ये फरक आहे ना, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तर तुम्हाला 2-3 उदाहरण मी ह्याच्यासाठीच दिले होते की लक्षात यावं म्हणून. बरं, ठीक आहे. कोण राहिले अजून? ग्रंथ हा प्रतिपादन करणारा आहे, आणि ब्रह्म हा प्रतिपादक आहे, प्रतिपादक करण्याचा विषय आहे. बरोबर. आलं ताई आमच्या लक्षात. महानंदाताई. ओम नमः शिवाय ताई. प्रतिपादक म्हणजे ग्रंथ आहे, आणि प्रतिपाद्य हे ब्रह्म आहे, विषय ब्रह्म आहे. शोभाताई. झालं सांगितलं का तुम्ही? हो, सांगितलंय. बर, आता झुंबरताई राहिल्यात. झुंबरताई उदाहरण देऊन सांगायचं आहे. ताई, तर ग्रंथ आणि अद्वितीय ब्रह्म या दोघांचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. तो कसा, तर प्रतिपादन करणारा म्हणजे कोण, तर ग्रंथ आहे बरं का. आणि प्रतिपाद्य कोण आहे, तर विषय, तो अद्वितीय ब्रह्म आहे ना, ही विषय आहे. आणि ह्या विषयाचं प्रतिपादन कोण करतोय, तर पंचकरण ग्रंथ करतो. म्हणजे ग्रंथ काय झाला, प्रतिपादन करणारा झाला, आणि प्रतिपाद्य विषय कोण आहे, तर अद्वितीय ब्रह्म हा विषय झाला. जसं उदाहरण, विद्यार्थी आणि शिष्य आहे, शिक्षक आहेत. तर शिक्षण काय करतात, तर ह्या शिष्याचं काय करतात, तर प्रतिपादन करतात. आणि ग्रंथ म्हणजे शिष्य कोण झाला, तर शिष्य प्रतिपाद्य विषय झाला, आणि शिक्षक कोण झालं, प्रतिपादन करणारे म्हणजे प्रतिपादक झाला. शिष्य प्रतिपादक झाले. ऐका, म्यूट करायचं. संगती जर लावायची झाली तर खरंच शिक्षक विद्यार्थ्याचं गुणगान का बरं करतात? तिथं काहीतरी लागन ना, एखादा विद्यार्थी ऐका नाही तर शिक्षक वर्णन करते का, कोणाचंही वर्णन करते का? नाही ना,
बोला. प्रतिपादन करणे योग्य पाहिजे ना, प्रतिपादन करणे योग्य आहे ना शिष्य, म्हणून तो त्यांची स्तुती करतो. आमचा विदर्भ प्रदेश आहे. हे लक्षात ठेवायचं की शिक्षक लोक कुणाचंही गुणगान गात नाहीत. कुणाचं गुणगान गायला लागलेत? ज्यांनी नंबर कमवलाय त्याच. हो ना. त्याच्यानं 0 नंबर कमवलाय त्याच नाही. नाही. म्हणून ते एक शब्द बोलावं लागणार. बरोबर आलं, छान सांगितलं. आलं का लक्षात सगळ्यांच्या? का डबल सांगायचं? हो ताई, आलं ताई. सांगा ताई, एकदा सांगा. ठीक आहे, ऐका. तर आपण बघायलो संबंध. आपण कोणता संबंध बघायलोत? आपण संबंध आपला कोणता चालू आहे आशाताई? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. हा, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. हा आपण संबंध पाहायला लागलो बरं का. आता हा संबंध ग्रंथ आणि अद्वितीय ब्रह्माचा सांगितलाय. ग्रंथाचा आणि ब्रह्माचा कोणता संबंध आहे असं विचारल्यावर तुम्ही उत्तर काय देणार शोभाताई? मी प्रश्न विचारला, ग्रंथ अद्वितीय ब्रह्माचा संबंध कोणता आहे? तुम्ही उत्तर काय देणार? कल्पनाताई बोला. बोला कल्पनाताई. प्रतिपाद्य व प्रतिपादन हा संबंध. मंगलताई हा बोला. प्रतिपाद्य आणि प्रतिपादक भाव. हा, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे असं आपण उत्तर देणार ना, आहे का नाही? मग ग्रंथ अद्वितीय ब्रह्म यांचा कोणता संबंध आहे? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. हे लक्षात आलं. आता ह्या दोघांचा संबंध कसा आहे? ग्रंथ काय करतय? ग्रंथ अद्वितीय ब्रह्माचं प्रतिपादन करणार आहे. ग्रंथ काय करायला लागलेला आहे कुंदाताई? ग्रंथ काय करत आहे? आदितीय ब्रह्माचा आदितीय ब्रह्माचे प्रतिपादन करणार आहे. आता नाही का बाकीच्याने एक शब्दही बोलायचा नाही. ज्याला विचारलंय त्यानंच उत्तर द्यायचं. कारण सगळ्यांनाच कळावा हा हेतू असतो बरं का. माहिती आपल्याला कळालंय, ज्याला कळालंय त्याला काही आपण जास्त विचारत नाही, कारण ते हुशार विद्यार्थी असतो ना. आता ज्याला कळालं नाही त्याला पण आपल्यासोबत घ्यावं लागतंय. सगळ्यांना घेऊन आपल्याला चालायचंय ना. त्याच्यामुळं मध्ये मध्ये कुणीही बोलायचं नाही. मग काय म्हणल्या कुंदाताई? ग्रंथ हा ग्रंथ आदितीय ब्रह्माचे प्रतिपादन करणारा आहे. हा बरोबर. विचारलंय ना तेवढं सांगायचं. आता पुढचं अजून सांगायचं राहिले. तुम्हाला लक्षात यावं म्हणून फूट करणं चाललेलं आहे. ग्रंथ काय करत आहे? अद्वितीय ब्रह्माचं प्रतिपादन करणारा आहे. ऐक नाही. आता आशाताई, ग्रंथ काय करायला लागलेला आहे? अद्वितीय ब्रह्माचं प्रतिपादन करायला लागला. हा, ग्रंथ काय करायले? अद्वितीय ब्रह्माचं प्रतिपादन करायला लागलेलं आहे. आता मंगलताई, प्रतिपादन करणं म्हणजे काय? गालिवार मंगलताई, प्रतिपादन करणं म्हणजे काय? ब्रह्म आणि ब्रह्म प्रतिपादन करण्याचा विषय म्हणजे ज्ञानाचा ब्रह्म प्रतिपादक करण्याचा विषय आहे. मी तुम्हाला ते विचारलंच नाही. नाही लक्षात आलं नाही ताई. हा बरं, दुसऱ्या मंगलताई बोला. प्रतिपादन म्हणजे ब्रह्माचं वर्णन करणारा हा ग्रंथ अगदी आहे. तो बरोबर. ब्रह्माचा अद्वितीय ब्रह्माचे वर्णन करणारा, स्तुती करणारा आहे. हा, हे लक्षात राहू द्यायचं. प्रतिपादन करणं म्हणजे काय? आलं का लक्षामध्ये आशाताई? आलं ताई. आलं ताई, आलं. काय आलं? हा ग्रंथ अद्वितीय ब्रह्माचं वर्णन करतोच म्हणजे प्रतिपादन करतो. अगदी बरोबर. वर्णन करणं म्हणजे त्याला काय म्हणायचं? प्रतिपादन. आलं का कुंदाताई लक्षामध्ये? होत आहे. काय हा लक्षात ग्रंथ आलं? आदितीय ब्रह्माचं वर्णन करणारा आहे. त्यालाच काय म्हणायचं मग? प्रतिपाद्य नाही, ग्रंथ आदितीय ब्रह्माचे प्रतिपादन करणारा आहे. जे वर्णन करणार आहे म्हणजे प्रतिपादन. कारण संस्कृत भाषा लक्षात येत नाही ना आपल्याला, म्हणून वर्णन करणार लक्षात घ्या. प्रतिपादन करणं म्हणजे वर्णन करायला लागलाय. कोण वर्णन करायला लागलाय? ब्रह्माचं ग्रंथ वर्णन करायलंय ब्रह्माचं. आलं का लक्षात? आता येईलय का? सोपं व्हायलंय का?
अजून आलं काय लक्षात लक्षात आता? आलं ना सगळ्यांच्या? बर, महानंदा ताई काय? आलं का लक्षात? हो ओम नमः शिवाय. आलं का? मग आता हो सांगा बरं, प्रतिपादन म्हणजे काय? प्रतिपादन म्हणजे वर्णन करणे. हा, आता कोण कुणाचं वर्णन करायला लागलंय? इथं हा पंचकरण ग्रंथ ब्रह्माचं. अद्वितीय ब्रह्माचं वर्णन करायला आहे. अगदी बरोबर, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आला आता. ओम आलं नमः ना शिवाय. लक्षामध्ये सगळ्यांच्या? विजयाताई आलं का लक्षात? हो आलं. काय लक्षात आलं? ग्रंथ ब्रह्माचं प्रतिपादन करणार आहे. हा, ग्रंथ जो आहे तो अद्वितीय ब्रह्माचं प्रतिपादन करणारा आहे. आता प्रतिपादन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं ना लीनाताई? का नाही आलं? आलं ताई. हा, प्रतिपादन म्हणजे काय मग? ग्रंथ हा ज्याचं वर्णन करायचंय तो. प्रतिपादन बरोबर. हा, आता हे लक्षात आलं. प्रतिपादन म्हणजे वर्णन. आणि ग्रंथ काय करायला लागलाय? अद्वितीय ब्रह्माचं प्रतिपादन म्हणजे वर्णन करायला लागलेला आहे. आता बघा पुढे, ब्रह्म जे आहे प्रतिपाद्यन, प्रतिपादन आणि प्रतिपाद्य, म्हणजे इथं काय द आणि इथं काय केलंय द्य, तेवढाच फरक बरं का. त्याच्यामुळे जरा आपल्याला घोटाळा होते, पण त्याचा अर्थ सांगितलाय म्हणून आपलं काय व्हायलंय, आपल्याला सोपं आलंय लक्षामध्ये. सोपं कसं घ्यायचं? प्रतिपादन करण्याचा विषय आहे ना. ब्रह्म काय आहे? विषय आहे. प्रतिपादन करण्याचा म्हणजे वर्णन करण्याचा विषय कोण आहे? ब्रह्म. आणि ज्याचं म्हणजे जो विषय आहे ते ब्रह्म आहे. मग वर्णन ग्रंथ जो आहे ते कुणाचं वर्णन करायला लागलेलं आहे? तर ब्रह्माचं वर्णन करायला लागलेलं आहे. वर्णन करण्याचा विषय कोण आहे? ब्रह्म आहे. वर्णन करण्याचा विषय कोण आहे? ब्रह्म चैतन्य आहे का नाही? विषय कोण आहे? ब्रह्म चैतन्य. आणि वर्णन करणारा कोण आहे? ग्रंथ. बघा लक्षात येईल का? ग्रंथ वर्णन करतो. कुणाचं वर्णन करतो? ब्रह्म चैतन्याचं. म्हणून ब्रह्म चैतन्य काय झाला? विषय झाला. कुणाचा विषय झाला? ग्रंथाचा. कशाचा विषय झाला? वर्णन करण्याचा. येईल का लक्षात? आलं आलं. आलं काय? हो ताई. आलं. हो आलं लक्षात. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर आलं पाहिजे. आता उत्कृष्ट असा काय आहे समोर? तर एक गायक आहे, छोटीशी मुलगी आहे, सुंदर असं गायन करायला लागलेली आहे. आणि ते गायन ऐकले, समोर प्रेक्षक बसलेले आहेत. समजा एखादा मोठा अधिकारी कलेक्टर आलेला आहे आणि त्या कलेक्टरनं त्या छोट्याशा मुलीचं गायन ऐकलं. मग तो कलेक्टर कोण आणि ते गायन करणारी कोण हे येईन का सांगायला? म्हणजे ते कलेक्टर वर्णन करायला लागलाय, स्तुती करायला लागलाय. कुणाचं? त्या मुलीचं. बघा तुम्हाला मी एवढं सांगितलंय, तुम्हाला आलं पाहिजे जर रामकृष्ण लक्षात. हरी ताई, ग्रंथ म्हणजे ती मुलगी आणि वर्णन म्हणजे ती कलेक्टर. ब्रह्माचं वर्णन. बघा घोळ केला तुम्ही. नाही मी केला सांगू का? काय? मुलगी रामकृष्ण म्हणजे हरी. ब्रह्म आणि जे वर्णनारे ग्रंथ. ग्रंथ आता एक संस्कृत बोलायचं नाही, एकानं शुद्ध मराठी बोलायचं. म्हणजे कसं हातावरी करायचं, विचारलं त्याला सांगायचं. कारण लयच गोंधळ झाला की माझ्याला कानातच ऐकू येत नाही. मग मला नुसतं जे गोंगाटच ऐकू येते, मला कळतच नाही. ग्रंथ म्हणजे तो म्हणून कलेक्टर काय आणि करायचं, आता मी ज्यांना विचारलंय ना त्यांनाच काय करायचं, उत्तर द्यायचं. बर, उर्मिला ताई बोला बरं, आलं का तुमच्या लक्षात? आलं ताई. काय लक्षात आलं? ग्रंथ म्हणजे ती आहे, कलेक्टर म्हणजे ग्रंथ आणि अद्वितीय ब्रह्म म्हणजे ती मुलगी. अगदी बरोबर, खूप सुंदर उत्तर दिलं बरं का. एक असं बरोबर. पाहिजे. छान बरं का. ठीक आहे, अजून विमलताई बोला. ग्रंथ म्हणजे कलेक्टर ताई आणि अद्वितीय ब्रह्म म्हणजे ती मुलगी. जय गुरुदेव ताई. बरोबर. बरं, आता तुम्ही एखादं उदाहरण असं कोणी सांगू शकतंय का? तुमच्या मनानच सांगायचं उदाहरण. प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंधाचं.
आपल्याला आता सगळं स्वरूप जर कळालं तर आपल्याला दृष्टांत मनानच तयार करता येते. आणि स्वरूप जर नाही लक्षात आलं तर आपल्याला दृष्टांतच तयार करता येत नाही. मग ज्याला दृष्टांत करता आलेला आहे त्यांनी हात वरी करा. आणि ज्याला येत नाही त्यांना हात खाली करा. पुन्हा म्हणू नका ताई आमचा हात वरी असून सुद्धा अहो चुकून राहिला आम्हाला करता नाही आलं. असं करायचं नाही. हा बर ठीक आहे. तर आता मला संगीता ताई सांगा बरं. हात खाली केला काय? हा ठीक आहे ठीक आहे. सांगू का? हम्म अं, प्रतिपादन म्हणजे ग्रंथ आणि प्रतिपादन म्हणजे तुम्हाला हे सांगायचं का? आपलं दृष्टांत सांगायचं का? मी सांगू का ताई? म्हणजे ब्रह्म म्हणजे ब्रह्म म्हणजे समजा आता तुम्ही मी धरा या अर्थात ब्रह्म म्हणजे मी आणि समजून घेणारे तुम्ही असं का बाई चुकलं काय बाई समजून घेणारे पण येत नाही. ग्रंथ ग्रंथ म्हणजे तुम्ही आणि ब्रह्म म्हणजे आम्ही असं मला काही लक्षातच येईल एवढं. मी सांगू का ताई? मी सांगू आता ताई? ऐकून घ्या. ऐकून घ्या. आता दुसरे सांगतात तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका. मुद्दामच मी विचारायले हा संबंध जरा अवघड आहे म्हणून काय करायचं आहे ह्याचा अभ्यास करायचा आहे. जर आपण असा अभ्यास नाही केला तर तुम्हाला शेवटपर्यंत काय होणार नाही हा संबंध लक्षात येणार नाही ना. आतापर्यंत लक्षात नाही आला म्हणून तर सांगता नाही ना आलं. आता काय करायचं व्यवस्थित लक्षात घ्यायचं आणि सांगण्याचा प्रयत्न करायचा. बरं आता उदाहरण सांगा म्हटलंय. एकदा प्रश्न नीट ऐका नाही तर आता संगीताचा सारखा घोळ करायचा नाही. मी काय म्हंटलय प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध जो आहे त्याच तुमच्या भाषेमध्ये उदाहरण द्या असा माझा प्रश्न आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर महानंदा ताई बोला. ओम नमः शिवाय ताई. एका मुलीनं गॅदरिंग मध्ये सुंदर असे नृत्य केलं आणि ती नृत्य केल्यामुळं गुरुजींनी तिचं खूप कौतुक केलं. मग जे कौतुक करतात ते प्रतिपादन करतात. प्रतिपादक आहे ते. आणि विषय म्हणजे ती मुलगी जाईल. प्रतिपाद्य ती मुलगी जाईल. ओम नमः शिवाय ताई. हा बरोबर आले बरं का. छान सांगितलं. छान सांगितलं ताई. बरं महानंदा ताई सुंदर सांगितलं. ठीक आहे. आता ताई विमल माझा ताई हात ताई माझा हाताचं बटन खराब झालं बघा. हातच येईना झाला त्याच्यात. येतंय तुम्हाला माहित नाही कसं बरी करायचं ते काय करायचं ते चार चित्र यायला 4 चित्र यायला त्याला. ते टिंब दाबावं लागते 3 प्रकारचं. 3 टिंब आहेत ना ते दाबायचं मग हे हाताचं असं चिन्ह असं येतंय. यायला बघा असं यायला. जाऊ द्या सांगा. कलरचं चिन्ह येतंय त्याला टच करायचं त्या 4 मधून वरचं. ती 4 चित्र यायली त्याला 4 चित्र यायली. जय गुरुदेव ताई. चित्र आले की ट्युशन मध्ये मंदिरावर हात ठेवायचा ताई. जय गुरुदेव ताई. ट्युशन मध्ये शिक्षक जे शिकवितात का त्याला ग्रंथ म्हणायचं आणि जे विद्यार्थी म्हणजे शिकत येत त्याला अद्वितीय ब्रह्म म्हणायचं. चुकलं. चुकलं. आता लक्षात घ्या. तुम्ही काय म्हणतात चुकलंय तुमचं. हाय कागद. मला पेन नव्हतं सापडत मला लिहून द्या. आता हा झुंबर ताई बोला बरं एकदा. हा ताई एक सुंदर अशी मूर्ती आहे भगवंताची आहे की नाही. सुंदरचे ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणे ही मूर्ती आहे आणि तिच्या पुढे भक्त बसलेला आहे. तर भक्त झाला प्रतिपादक झाला. भक्त म्हणजे ग्रंथ झाला ठिकाणी. आणि जो मूर्ती आहे ना तो अद्वितीय ब्रह्म झाला. कारण त्याचं काय करत आहे ग्रंथ म्हणजे भगवंत म्हणजे भक्त काय करायला स्तुती करायला त्या भगवंताची विनवणी करायला म्हणजे तो भगवंताची मूर्ती काय झाली तर प्रतिपाद्य विषय झाला. छान छान उदाहरण छान आलं. बरोबर आहे. हे उदाहरण बरोबर आहे बरं का. विमल ताई लक्षात राहू द्या. शेवटी तुम्हाला दुरुस्त करायची तुमची चुका. आता शोभा ताई बोला. जय गुरुदेव. आंबा आहे का आंबा आहे तो प्रतिपादन आहे आणि मधला गाभ आहे ते प्रतिपादन आहे.
प्रतिपाद्य आंबा आहे आणि प्रतिपादन गाभा आहे म्हटला. आलं का ताई? भाग त्या लक्षात आणलं. असं कसं सांगायचे बघा ना आता. नाही नाही, बरोबर नाहीये हे लक्षण. कारण संबंध जुळला पाहिजे. आपला संबंध सुरू आहे इथं. काय आहे, संबंध जुळला पाहिजे. वर्णन कोण करणार? आंबा करणार का त्या मधल्या गाभाचं वर्णन? कसं करणार तो आंबा वर्णन? म्हणून उदाहरण चुकलेलं आहे, कारण इथं संबंध जुळलेला नाही. ठीक आहे. आता कोण सांगतंय संगीत? हा, अनिता ताई बोला. कृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मुलीनं ड्रॉइंग काढलं, खूप सुंदर ड्रॉइंग काढलं. तिचे आई वडील होते, तिचे आई वडील कौतुक करायचे. म्हणजे कौतुक करणारे ग्रंथ आहे हे. आणि मुलगी आहे अद्वैत ब्रह्म, तिचं कौतुक करत आहेत, वर्णन करत आहेत. बरोबर आला, संबंध आला बरं का. हे संबंध बरोबर आहे, आला. ठीक आहे. आता कोण राहिले सांगायचं? शोभा नाही, दुसऱ्या शोभाताई कोण आहेत ना ह्या नवीन? सांगा. 2 दिवस झाले जॉईन व्हायले. हा, छान सांगितलं. तुम्ही सांगितलं का? हा, सांगितलं का तुम्ही आता? नाही सांगित. ठीक आहे. सांगायचंय का तुम्हाला? हा, मुलीला जर आईने स्वयंपाक शिकवला आणि ती करून जर आईला वाढली, आई तिचं कौतुक करते. म्हणजे आई म्हणजे प्रतिपादक आहे आणि मुलगी ही प्रतिपाद्य आहे. प्रतिपादन करण्याचा विषय मुलगी झाली, प्रतिपादन आई झाली. बरोबर आहे ताई. मी सांगू का? जय गुरुदेव. हा, सांगा. दही आपण जे तूप हे करण्याकरता जे दही टाकतो साईचं, ते प्रतिपादन झालं. आणि जेव्हा आपण हलवतो तेव्हा त्याच्यातून लोणी हे करून तूप निघतं. तूप हे झालं, अद्वितीय ब्रह्म झालं. जय गुरुदेव. संगती कशी लावणार तुम्ही इथं? जड जड असं नाही जमणार आपल्याला. आपल्याला वर्णन करणारा पाहिजे आणि एक वर्णन करण्याचा विषय पाहिजे. हे नीट तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये घुसून ठेवा, तरच तुम्हाला ह्या प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंधाची संगती लागणारी, अन्यथा लागणार नाही. जय गुरुदेव ताई. मी सांगून बघू का काय ताई दुसरं हे? ताई मी सांगू का एखादं उदाहरण? मी सांगू का ताई? सांगा, सगळ्यांना चान्स आहे. अद्वितीय ब्रह्म म्हणजे अद्वितीय ब्रह्म प्रतिपादन करणारे म्हणजे मोरेताई आपले गुरु. आणि ग्रंथ म्हणजे आम्ही शिष्य ग्रहण करणारे. जय गुरुदेव ताई. ग्रंथ हा विषय आम्ही श्रवण करणारे. हे चुकले, हे बी बरोबर नाही आलं तुमचं. तुम्ही अजून लक्ष द्या विमलताई. अजून पण काय थांबा, तुम्हाला आत्ताच म्हणलं संस्कृत बोलायचं नाही एकानं, कारण अजून आहे ना वेळ. थांबते शेवटपर्यंत. थांबा, नंबरवाडी गडमताई बोलणार आहेत आता. तुम्ही आता आम्हाला जे शिकवता ना, ते अद्वितीय ब्रह्म म्हणजे आमचे गुरु. आता गडमताई आहेत ना, त्या सांगायला ते ऐका. बोला गडमताई. जय गुरुदेव. आता एखादा एक मुलगा असतो, तो आपला क्रिकेट खेळतो आणि क्रिकेट खेळतो आणि तो कसा खेळायला पाहणारा त्याचा मास्तर असतो. तर तो काय असतो? क्रिकेट खेळणारा प्रतिपाद्य असतो आणि हे पाहणारा माणूस प्रतिपादन असतो. आता ठीक आहे, पाहणारा आणि खेळणारा, पण त्याच्यामध्ये नुसतं पाहणारा आणि खेळण्यामध्ये हे संबंध जुळत नाही ना. पाहणारा आणि खेळणारा दोघच पाहिजे ना आपल्याला. दोघं पाहिजे, संबंध जुळत नाही. तिथं वर्णन करावं लागेल. नुसतं पाहणार ते अनेक इथं वर्णन थोडंच चाललंय. जर त्यानं उत्कृष्ट तुम्ही हा शब्द वापरला की ते खूप सुंदर खेळायला लागलंय, तो मुलगा खूप सुंदर खेळायले आणि त्याचं कौतुक ते पाहणारे करायले, तर हा संबंध जुळेल, अन्यथा जुळणार नाही. म्हणून लक्ष द्या. लक्ष दिलं तर कळतंय, नाही लक्ष दिलं तर कळणार नाही. म्हणून हा संबंध 1 तास आपण या संबंधासाठी वेळ घातलाय आणि तुम्ही आता ह्याचं चिंतन करा वारंवार.
आणि नाही लक्षात आलं तर अजून उद्याच्या ह्याच्यावर तुम्हाला काय करते, अजून दृष्टांत देऊन सांगते. पण हे कळून घ्या संबंध. आणि एकदा का आपला हे माग संबंध पडला की तुम्हाला कोणीही असं कळून देणार नाही मी आणि सांगू का तुम्हाला ताई एकदा? कळणारही नाही. मी सांगू का ठीक ताई आहे, एकदा? तुम्ही एकदा सांगा. आणि आता नाही का सगळ्यांनी घरी 2-2 उदाहरणं तयार करायचे आणि उद्याच्याला मला ताई मी सांगायचे सांगून पाहिजे कशाबद्दल एकदा. सांगायचे. ताई प्रतिपाद्य मी काय म्हणाले ते ऐका अगोदर. ऐका नाही, तुमच्याकडे ऐकून घेण्याची सुद्धा कॅपॅसिटी असली पाहिजे. जर आपल्याकडे ऐकून घेण्याची कॅपॅसिटी असेल, कारण कसं असतं माहितीये का, लक्षणा पाहिजेत आपल्याकडं. आपण साधक आहोत, साधकानं लक्षणायुक्तच राहिलं पाहिजे. त्याच्याकडे विवेक पाहिजे, त्याच्याकडे वैराग्य पाहिजे, त्याच्याकडे शब्दमाळे षटसंपत्ती पाहिजे आणि मुमुक्षुत्वही पाहिजे. तातडी नसावी, घाई गडबड नसावी, संयम असावं. कारण साधकाचं लक्षण आहे ना, साधू पुरुषाचं, मुमुक्षूचं लक्षण आहे. अति घाई काय करती, वाचतो का नाही आपण समोर रोडवर लिहिलेलं, अति घाई संकट सामोरा जाई. म्हणून अति घाई करायची मी म्हणायचंच नाही. ज्यानं काय करायचं, आता मी काय म्हणाले नीट लक्षपूर्वक ऐका. उद्याच्याला ज्यानं हात वरे केले त्यांना मी सगळ्यांनाच विचारणार. गेला तर गेला 1-2 तास, 1-2 दिवस या संबंधामध्ये तरी चालेल. म्हणून तुम्ही प्रत्येकानं 2-2 काय करायचे, दृष्टांत या प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंधावर बसून आणायचे. किती? 2 दृष्टांत. हे जर उद्या बसून आणा, मी प्रत्येकाला विचारणार आणि मगच पुढचा जन्य भाव संबंध घेणार. तुम्हाला कळल्याशिवाय पुढे जायचं नाही आपल्याला, बरं का? ठीक आहे. बाबाला जेवण. अजून तुम्हाला एक गोष्ट रामकृष्ण हरी. एक मी गोष्ट सांगू का ताई? मध्ये घ्या. आता तुम्ही ऐका माझं, आज उद्याच्याला तुम्ही 2 दृष्टांत करून आणायचे तर प्रत्येकानं, तेव्हा मी प्रत्येकाला विचारणार. आता एकदा अजून मी तुम्हाला थोडस सांगते, म्हणजे तुम्हाला दृष्टांत जे जुळवायचे ते करायला सोपं जाईल. आता वर्णन करणारा कोण आहे, वर्णन कोण कोणाचं करतय, बोला बरं. वर्णन कोण कोणाचं करायला ग्रंथ ब्रह्माचं. हा, ग्रंथ ब्रह्माचं काय चाललंय, वर्णन करायलाय. मग ह्या वर्णन करतय त्याला काय म्हणायचं, वर्णन चाललेलं आहे. आता लक्षात राहू द्या, ज्याचं वर्णन चाललेलं आहे ते प्रतिपादन. ज्याचं वर्णन चाललेलं आहे त्याला प्रतिपादन असं म्हणायचं. 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 आलं का लक्षात? आता बघा दुसरं, ज्याचं वर्णन करायचंय, नीट लक्षात घ्या, ज्याचं वर्णन करायचं आहे त्याला प्रतिपादन म्हणायचं. ज्याचं वर्णन करायचं आहे त्याला प्रतिपादन, कारण तो विषय आहे. ज्याचं वर्णन करायचंय तो विषय, तो कोण आहे, प्रतिपादन. प्रतिपाद्य प्रतिपादन करण्याचा विषय म्हणजेच ग्रंथ अद्वितीय ब्रह्म. आता आपण अनेक प्रकारचे इथं दृष्टांत बसवू शकतो आणि ते दृष्टांत तुम्हाला काय करायचे आहेत, उद्याच्याला 2-2 दृष्टांत प्रत्येकानं बसवून आणायचे आहेत आणि ते विचारणार सगळ्यांना. सांगा ना ताई. ज्याचं वर्णन करायचं आहे त्याला काय म्हणतात, शेवटचं पहिली ओळ लिहून घेतली. हा, आता बघा, ज्याचं वर्णन करायचं आहे, आता प्रतिपादन करणारा कोण आहे, हा, प्रतिपादक. आता बघा, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध सांगितला आहे का नाही. कुणाचा आहे प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, कुणाचा सांगितला, ग्रंथ आणि अद्वितीय ब्रह्म या दोघांचा प्रतिपादक प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. प्रतिपादन करणारा कोण आहे, अद्वितीय ब्रह्म. प्रतिपादक होण्याचा विषय कोण आहे, ब्रह्म. प्रतिपादक होण्याचा विषय कोण आहे, ब्रह्म. प्रतिपाद्य करण्याचा विषय कोण आहे, ग्रंथ. आलं का लक्षामध्ये, हा. तर अशा प्रकारे हे प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे आणि प्रत्येकानं 2-2 दृष्टांत उद्या काय करायचे आहेत, तयार करून आणायचे
आहेत मी विचारणार आणि ते पूर्ण विचारल्याच्या नंतर दुसरा जन्य भाव संबंध आपण बघणार आहोत. काय विचारायचे अजून कोणाला? आहे का कोणाला? वडिलाचा मुलाचा बसेल का? जनक मी जनक भाव संबंधाचं बोलले का? बोलले का मी? नाही ना. आपला संबंध कोणता चाललाय? पुढे पुढे पळून काय करता? अगोदर आहे ते मागचं का अगोदर नीट समजून घ्यायचं. पुढे पुढे चालायचं नाही. ऐका नाही, माग माग चालायचं शिकावं लागते. पुढे पुढे गेलं की खड्ड्यात पडतंय. माग माग चाललं गुरुच्या तरच काय होतंय, बरोबर तिथपर्यंत जाऊन पोहोचते. लक्षात राहू द्या. म्हणून काय करायचं, पुढे पुढे सरकायचं नाही. जे चाललंय त्या विषयावर काय करा तर फोकस करा. प्रत्येकानं पहिलं काय सांगितलं? ग्रंथ हा अद्वैत ब्रह्माचं वर्णन मी करतो तुम्हाला आता सांगितलंय. काय सांगितलंय? उद्याच्याला 2 दृष्टांत सगळ्यांना करून आणा. मी ऐकते. आता वेळ झालेली आहे. जर काही शंका असेल तर विचारा. ते मला उदाहरण देऊन आता सांगू नका. उद्याच्याला सांगा. जे उदाहरण आहेत ते उद्याच्याला सांगा. जर तुम्हाला कळत नसेल, लक्षात आलं नसेल तर विचारा. आणि जर कळालं असेल तर उद्याच्याला 2 दृष्टांत करून आण, मग सांगा. मी ऐकते. ठीक आहे. आता राहिलेला विषय उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदत्त देवदत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संत जनों की जय. सब भक्त जनों की जय. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय हरी ताई जय.